याचं कारण एकमेव आहे की संपूर्ण जगामध्ये एमआरडीचं जे तुम्ही सांगता ना, कारण 16 ठिकाणी हा प्रकल्प झाला, आपल्याला का नाकारतात? दुसरी गोष्ट, गेली 20-25 वर्ष सातत्याने याच्यावर काम चाललंय. इथे जमिनी अक्वायर केल्या, लोकांना पैसे दिले गेले, आणि मग मला असं म्हणावं लागतं, खेदाने म्हणावं लागतं की जर केंद्रातला केंद्रीय मंत्री बदलला की तुमचे निर्णय बदलतात का? कारण आज आमच्याकडे MIDC आहे, आम्ही पुण्याच्या जवळ आहे, नाशिक आम्हाला जवळ आहे. विद्यार्थी असेल, कर्मचारी असेल, कामगार असेल, उद्योगपती असेल, किंवा साधे आमचे शेतकरी असतील, दूध असेल, अंडी असेल, भाजीपाला असेल, जर पुण्यापर्यंत नाशिकपर्यंत जर पोहोचला तर मग ते काय वाईट? आणि ही आत्ताची आम्ही आत्ता मागतो असं नाही ना, याला 25-30 वर्ष किसरना वानखेडे होते की नाही, त्यांच्यापासून आम्ही रेल्वे मागतोय. परंतु आढळरावांनी सुद्धा गेली 15 वर्ष याच्यावर खूप काम केले. 2 वेळा 3 वेळा सर्वेक्षण झाले, त्याच्यावर कोट्यवधी रुपये शासनाने खर्च केलाय. मग तरी सुद्धा तुम्ही इथे आले चौकात, मंत्री चौकात येतात आणि भाषण करून जातात आणि मिनिटाच्या त्या निर्णय बदलतात. सर्वसामान्य माणसाची गरज ओळखा, कारण हे सुद्धा जनसामान्यांचा महत्वाचा प्रश्न आहे. इथं लोक सगळ्या भारतातनं लोक इथं आहेत, त्यामुळे ही गरजेची गोष्ट म्हणून ही रेल्वे आमची हक्काची आहे, ते आमच्याकडनं हिरावून घेऊ नका. सर्वसामान्यांची जी जलवाहिनी आहे ती आमच्याकडनं हिरावून घेऊ नका. या एका मागणीसाठी इथे चक्काजाम झालं. आणि जर तुम्ही याला दाद दिली 2 महिन्याची, त्या याला मुदत आहे, जर का अहवाल नीट गेला नाही, त्याच्याही पेक्षा अतिशय प्रखर असं आंदोलन तुम्हाला खेड तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. आता आमच्या लोकप्रतिनिधी आमदारांनी सांगितलंय, कोणतीही किंमत आम्हाला मोजायला लागली तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही, पण रेल्वे इथून जाऊ देणार नाही. बघितलं तर 2019ला 16,000 कोटी 39 लाख रुपये मंजूर झाले होते. करेक्ट, वाटले गेले. आज आमच्याकडे अशा आता इथं लोक आहेत, सभापती स्वतः आहेत. सभापतींनी सांगितलं की आमच्या राक्षीवाडीमध्ये अक्वायर झाले, पैसे मिळाले, नावं चढलीत सातबाऱ्यावर, मग राहिलं कुठे? नेमकं असं काय झालं की अचानक त्यांना हे मी म्हणलं हेच की नेता बदलला, मंत्री बदलला का निर्णय बदलतो, ही चूक आहे. आणि तसं होऊ नये म्हणून जनसामान्यांची हाक आहे, त्यांनी दाद द्यावी आणि आमची रेल्वे आम्हाला परत मिळावी, एवढी मी विनंती करते. पुढच्या आंदोलनाचा इशारा काय असेल? मी तुम्हाला आता सांगितलं की 2 महिन्याला समितीला 2 महिन्याचा अहवाल आहे. तो जर त्यांनी नीट दिला गेला नाही किंवा आम्हाला पॉझिटिव्ह काही मिळालं नाही, अत्यंत भयानक, म्हणजे आता फक्त आम्ही पदाधिकारी आलोय, सर्वपक्षीय पदाधिकारी इथं आहोत. यापुढे बायका, पोरं, गाडी, घोडे फार म्हणाल ते घेऊन आम्ही वाटेल ती किंमत इथं मोजणार, पण आम्ही आंदोलन फार मोठं करणार. धन्यवाद.